कृषी वार्तालामध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, प्रॅक्टिकलरित्या आपली तिसरी फवारणी आपल्या कांद्यावरती आज आपण देऊन घेत आहोत. प्रारंभिक व्हिडिओ मी तुम्हाला यापूर्वी दिलेला आहे, माहितीपर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहिलेला आहे. तर आज प्रॅक्टिकलरित्या आपण ही फवारणी करत आहोत. यामध्ये बायर कंपनीचा Disease 100 आपण कीटकनाशक म्हणून घेतलेला आहे. याचं जे प्रमाण आहे 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली प्रमाण आपण घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जे बुरशीनाशक म्हणून ॲम्पॅक एक्स्ट्रा हे मित्रांनो घेतलेलं आहे. तर ब्रँडेड कंपनीचं मित्रांनो हे दोन्ही औषधं आहेत, जेणेकरून आपल्याला रिझल्ट जास्त दिवसाकरता घ्यायचे आहेत. त्यामुळे बायर कंपनीचं कीटकनाशक आणि सिजंटा कंपनीचं बुरशीनाशक आपण यामध्ये घेतलेलं आहे. आता कंपनीची जाहिरात मित्रांनो आपण करत नाही, कारण जाहिरात असती तर दोन्ही प्रोडक्ट्स आपण सेम कंपनीचे घेतले असते, परंतु एक बायरचा आहे एक सिजंटाचा आहे. आणि याचबरोबर आपण नॅनो बूस्टर कॅप्सूल यामध्ये तिसऱ्या फवारणीमध्ये वापरणार आहोत. कांद्याची भरमसाठ रीतीने वाढ करणं असू द्या, फुटवा असू द्या, काळुकी असू द्या, हे आपल्याला कमी खर्चामध्ये करून देतं. तर यामध्ये कॅप्सूल आहेत. त्याचबरोबर आपण कांद्याची जास्त अतिरिक्त जी वाढ झालेली आहे किंवा गळा जास्त आपला जाड बनलेला आहे, तर तो जागेवरती स्टॉप करण्यासाठी म्हणजे 10 ते 15 दिवसाकरता स्टॉप करण्यासाठी आपण कल्टर येथे घेतलेला आहे. तर याचं कार्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण सिलिकॉन स्टिकर यामध्ये बॅरलसाठी 50 मिली घेत आहोत. तर अशी ही पूर्ण माहिती आता आपण पाहिलेली आहे. आता पूर्ण आपण औषध या बॅरलमध्ये कालवणार आहोत. तर 200 लिटरचा आपला हा बॅरल आहे. तर Disease 100 जे आहे ते आपण पूर्ण या बॅरलसाठी टाकून देणार आहोत. तर लिटरला मित्रांनो 1 मिली प्रमाण आहे. डेल्टामेथ्रिन 11% यामध्ये मित्रांनो कंटेंट आहे. डेल्टामेथ्रिन 11% EC फॉर्म्युलेमध्ये मित्रांनो याचं कंटेंट आहे. तर जी आळी आहे, थ्रिप्स आहे, हिरवा नागतोडा जो असतो त्यावरती हे नियंत्रण देतं. म्हणजे पूर्ण ज्या किड्या आहेत त्यावरती आपल्याला नियंत्रण देणारं हे चांगल्या प्रकारचं मित्रांनो कीटकनाशक आहे आणि स्वस्तात आहे. तर जबरदस्त कार्य करणारं आणि रिझल्ट देणारं कीटकनाशक आपण यामध्ये घेतलेलं आहे. एकदम दुधाळा आता हे पाणी आपल्या इथे झालेलं आहे. पाणी मित्रांनो साफस्वच्छ आपण इथे घ्यायचं आहे. फवारणी तीव्र उन्हामध्ये आपण करू नये. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस फवारणी आपण घेणं गरजेचं आहे. आता बुरशीनाशक जे आहे ॲम्पॅक एक्स्ट्रा यामध्ये आपण घेतलेलं आहे. ॲक्झी फ्लोरोफेन 18.2% आणि सिप्रोकोनाझोल 7.3% हे बुरशीनाशक आपण यामध्ये घेतलेलं आहे. सिस्टमॅटिक बुरशीनाशक मित्रांनो हे आहे. आंध्रप्रवाही पद्धतीने कार्य करणारं हे बुरशीनाशक आहे. तर पाहू शकते पहा, याचं जे प्रमाण आहे 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली प्रमाण घ्यायचं आहे. अधिक पण प्रमाण घेण्याची आवश्यकता नाही. करपा असू द्या किंवा रोट ब्लास्ट असू द्या, यावरती हे कार्य आपलं करून देणार आहे. आणि लॉंग टाईमचे रिझल्ट या बुरशीनाशकचे आहेत. त्याचबरोबर आपण आता टॉनिक म्हणून नॅनो बूस्टर कॅप्सूल यामध्ये वापरणार आहोत. या बॅरलसाठी आपण जवळजवळ 20 कॅप्सूल यामध्ये टाकणार आहोत. अशा पद्धतीच्या नॅनो कॅप्सूल आहेत. आपण डायरेक्टली पाण्यामध्ये वेळ असेल तर बॅरलमध्ये पूर्ण कॅप्सूल पण टाकून देऊ शकता, किंवा याला जॉईंट असतो, जॉईंट काढून पण आपण या कॅप्सूल पाण्यामध्ये सोडू शकता. तर आता आपण 20च कॅप्सूल यामध्ये घेणार आहोत. 40 कॅप्सूल मित्रांनो हे आहेत. भरपूर असे कॅप्सूल आपल्याला या नॅनो बूस्टरमध्ये येतात. आपलं भाजीपाले पीक असू द्या, फळपीक असू द्या किंवा ऊस असू द्या, संपूर्ण पिकावरती नॅनो कॅप्सूल आपण घेऊ शकता. तर मोजून 20 कॅप्सूल आता आपण इथे घेणार आहोत आणि या बॅरलमध्ये टाकणार आहोत. 2 4 6 8 10 12 14 16 18 20. तर 4-5 कॅप्सूल मित्रांनो आपण बाजूला काढूयात. तर अशा पद्धतीच्या ह्या 20 कॅप्सूल आता आपण इथे घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीमध्ये जॉईंट काढून आपण या कॅप्सूल पाण्यामध्ये सोडायचे आहेत. कांद्याचा फुटवा, गळा जाड होणं, काळुकी पूर्ण आपल्याला हे कॅप्सूल करून देतात. तर अशा पद्धतीच्या कॅप आपण बाजूला पण टाकून देऊ शकता, किंवा वेळ असेल तर आपण डायरेक्ट पाण्यामध्ये पण टाकून देऊ शकता.
तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो 20 कॅप्सूल आपण यामध्ये सोडून दिलेल्या आहेत. आणि आता ज्या शेतकरी मित्रांच्या कांद्याची पात वाढून गेलेली आहे किंवा गळा वाढलेला आहे आणि कांदे थोडेफार प्रमाणामध्ये दाबायचे आहेत, त्यासाठी मित्रांनो कल्टार येथे घेणं गरजेचं आहे. कल्टारऐवजी आपण लेओसिन किंवा चमत्कार हे पण इथे घेऊ शकता. तर पूर्ण बॅरलसाठी आपण 50 मिलीची पूर्ण बॉटल यामध्ये सोडून देणार आहोत. तर कल्टारचं कार्य अतिरिक्त पेशी विभाजन जे पिकाचं झालेलं आहे तर ते दाबण्याचं कार्य हे आपल्याला करून देतं. तर पाहू शकता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून हे कार्य मित्रांनो करतं. तर पाहू शकते पहा. तर पूर्ण एक बॉटल आपण यामध्ये सोडून दिलेली आहे. पंपासाठी जर वापरायचं ठरलं तर आपण 5 मिली कल्टार इथे वापरू शकता. अधिक मित्रांनो प्रमाण आपण घेऊ नये. आणि आता शेवट आपण जे आहे ते सिलिकॉन स्टिकर यामध्ये 50 मिली पंपाला घेणार आहोत.